नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापिका राधा तिवारी गोसे वाणिज्य महाविद्यालय वर्धाच्या ई-लर्निंग प्लॅटफॉर्मवर तुम्हा सगळ्यांचे स्वागत करते। विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या तिसऱ्या युनिटचा अभ्यास करत आहोत, ज्यामध्ये आपण जे भांडवल आहे किंवा भाग आहे व भाग भांडवल आहे याचा संपूर्ण अभ्यास मागल्या व्हिडिओमध्ये केलेला आहे। आता आपली ही जी प्रक्रिया आहे तिसऱ्या युनिटला पूर्णत्वास नेण्याची, त्या प्रक्रियेमध्ये जर आपल्याला वाटचाल समोर करायची आहे तर आता आपला समोरचा जो अभ्यासाचा मुद्दा असणार आहे तो आहे कर्जाऊ भांडवल, कंपनीचे कर्जाऊ भांडवल किंवा डेब्ट कॅपिटल ऑफ कंपनी। मग या मुद्द्याला अभ्यासत असताना आपण डेब्ट कॅपिटल किंवा कर्जाऊ भांडवलाची गरज कंपन्यांना का पडते, कर्जाऊ भांडवल म्हणजे काय आणि त्या कर्जाऊ भांडवलाला घेण्याचे जे वेगवेगळे प्रकार आहेत किंवा जे वेगवेगळे मार्ग आहेत किंवा वेगवेगळ्या ज्या पद्धती आहेत की जेणेकरून आपण कर्ज घेऊ शकतो, कर्जाऊ भांडवलाची उभारणी करू शकतो, या सगळ्यांचा अभ्यास आपल्याला या व्हिडिओमध्ये करावयाचा आहे। आणि तिसऱ्या युनिटचा दुसरा जो महत्त्वपूर्ण टप्पा, तिसरं युनिट असो की पहिल्यापासून चौथं युनिट असो, प्रत्येक युनिट तुम्हाला 4 वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये विभागून दिलेलं आहे। त्या 4 टप्प्यांमध्ये मग वेगवेगळे पुन्हा प्रकार असतातच, पण इथे आपण जर बघतो आहे तर तिसऱ्या युनिटमधला जो दुसरा टप्पा आहे त्यामध्ये तुम्हाला डेब्ट म्हणजे कर्ज आणि सोबतच कर्ज रोखे यांचा अभ्यास करावयाचा आहे। म्हणून आजचा आपला दुसऱ्या टप्प्यातला पहिला व्हिडिओ जो आहे त्यामध्ये मी तुम्हाला कर्ज व कर्ज उभारणीचे वेगवेगळे प्रकार किंवा पद्धती यांचा तुम्हाला अभ्यास करून देणार आहे आणि त्याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण इथे कर्ज रोख्यांसंबंधी माहिती घेणार आहोत। तत्पूर्वी आपण सुरू करूयात आपला पहिला टप्पा, ज्यामध्ये आपण कर्जाऊ भांडवल म्हणजे काय हे अभ्यासणार आहोत। तर प्रत्येक औद्योगिक संस्थेला आपल्या व्यवसायाचे संचालन करण्यासाठी नियमित पैशाचा पुरवठा करावा लागत असतो व कंपन्यांना विविध कामांसाठी पैसा उपलब्ध करावा लागतो। हा पैसा व्यवसायाच्या विकासासाठी, विस्तारासाठी, दैनंदिन गरजा भागविण्यासाठी किंवा गरजांच्या पूर्ततेसाठी, दीर्घ मुदती व लघु मुदतीच्या गरजा भागविण्यासाठी लागत असतो। व्यवसायाच्या विविध गरजा भागवण्यासाठी आवश्यक असलेला पैसा भागांची विक्री करून उभारण्यात येतो। भागांच्या माध्यमातून गोळा झालेले भांडवल जेव्हा अपुरे पडते, कमकुवत पडते, तेव्हा कंपनीला कर्जाऊ भांडवल गोळा करावे लागते व कर्ज घेणे हे व्यावसायिक कार्याचे एक अविभाज्य अंग आहे। असं कोणतंच म्हणजे व्यावसायिक क्षेत्र विना कर्जाचं असेल असं वाटत नाही। म्हणजेच कर्ज आणि व्यवसाय हा एक अविभाज्य घटक एक दुसऱ्याच्या कारकिर्दीतला असतो असं आपण म्हणू शकतो। प्रत्येक व्यापारी कंपनीला व्यवसाय चालवण्यासाठी कर्ज घेण्याचा ध्वनित अधिकार असतो। प्रत्येक अधिकारावर घटनापत्रक किंवा नियमावलीद्वारे नियम ठेवला जाते, नियंत्रण ठेवले जाते। प्रत्येक अधिकारावर म्हणजे काय की जे आता अधिकार आपल्याला बहाल करण्यात आलेले आहे, त्याच अधिकारांपैकी एक अधिकार कोणता आहे, कर्ज घेण्याचा ध्वनित अधिकार सांगितलेला आहे। तर या बाबीवर, या प्रक्रियेवर घटनापत्रक व नियमावलीचं नियंत्रण असतं। व्यापार करण्याच्या हेतूने स्थापन न झालेल्या कंपन्यांना घटनापत्रकामध्ये स्पष्ट तरतूद असल्याशिवाय किंवा नियमावलीमध्ये अधिकार असल्याशिवाय कर्ज उभारणी करता येत नाही। अशा प्रकारच्या कंपनींना कर्ज घ्यावयाचे असल्यास विशेष ठराव पारित करून न्यायालयाच्या संमतीने तसा अधिकार प्राप्त करून घेता येतो किंवा त्यांना घ्यावा लागतो, अधिकार प्राप्त करून। आता जर आपण बघितलं की कर्जाऊ भांडवल का घ्यावं लागतं याची मी पार्श्वभूमी तुमच्या समोर मांडलेली आहे की जिथे आपलं भाग भांडवल अपुरं पडतं, कमकुवत असतं, त्या ठिकाणावर आपल्याला कर्जाऊ भांडवलाची निकड भासते। मग कर्जाऊ भांडवल जेव्हा आपण घेतो तर कर्जाऊ भांडवल मग घेण्याच्या काही पद्धती असतील, त्या आता आपल्याला अभ्यासायच्या आहेत की कर्ज उभारण्याच्या पद्धती कोणकोणत्या आहेत किंवा मेथड्स ऑफ बॉरोविंग्स, कर्ज घेण्याच्या पद्धती काय आहे याचा आता आपल्याला अभ्यास करायचा आहे। तर कर्जाच्या कालावधीनुसार म्हणजे कर्ज किती दिवसासाठी आपण घेतोय यावर त्या कर्जाचा प्रकार अवलंबलेला असतो। म्हणजे कमी कालावधीसाठी कर्ज हवं असेल तर ते अल्प मुदतीचं कर्ज असतं, शॉर्ट टर्म असतो म्हणजे शॉर्ट टर्म लोन आपण ज्याला म्हणू शकतो, आणि जर दीर्घ मुदतीकरिता आपण कर्ज घेतोय तर ते
लॉंग टर्म लोनच्या संकल्पनेमध्ये मोडतं. म्हणूनच आता आपण इथे जेव्हा कर्ज घेण्याच्या किंवा कर्ज घेण्याच्या पद्धती किंवा कर्ज उभारण्याच्या पद्धती जेव्हा शिकू तर त्या पद्धतींना इथे मी 2 प्रकारांमध्ये विभागलेला आहे. पहिला प्रकार आहे अल्पकालीन कर्ज आणि दुसरा प्रकार आहे दीर्घकालीन कर्ज. तर अल्पकालीन कर्ज हे नावावरूनच कळतं की अगदी कमी कालावधीकरिता काही महिन्यांपासून तर 2 ते 3 वर्षाच्या कालावधीपर्यंत आपण परतफेड करण्याकरिता जेव्हा ग्वाहीबद्ध असतो तेव्हा आपण अल्प कालावधीचं कर्ज घेतलेलं आहे असं तिथे म्हटल्या जातं. म्हणजे ही मुदत काही महिन्यांपासून तर 2 ते 3 वर्षांपर्यंतची असते. म्हणूनच या पद्धतीला आपण अल्पकालीन पद्धत म्हणतोय. अगदी अल्प कालावधी आहे आणि त्या अल्पकालीन पद्धतीमध्ये मग वेगवेगळ्या पद्धती आहेत की म्हणजे कमी वेळेकरिता तुम्ही कोणकोणत्या रूपामध्ये कर्ज घेऊ शकता. तर अगदी पहिलं आपल्या इथे अल्पकालीन कर्जाचं स्वरूप आहे बँक ओव्हरड्राफ्ट. आता बँक ओव्हरड्राफ्ट काय आहे? बँक ओडी, पीओडी, बँक ओव्हरड्राफ्ट किंवा मराठीमध्ये जर याचा शब्द इथे लिहायला हवा होता याला मराठीत आपल्या शुद्ध म्हणतात अधिकोष अधिविकर्ष. थोडंसं लक्षात ठेवायला कठीण आहे पण तरीही मराठी नाव लक्षात ठेवा. बँक ओव्हरड्राफ्टला मराठीमध्ये म्हटलं जातं अधिकोष अधिविकर्ष. मग हे अधिकोष अधिविकर्ष किंवा ज्याला आपण इंग्रजीमध्ये बँक ओव्हरड्राफ्ट किंवा बँक ओडी म्हणतो ते नेमकं काय असतं? तर बँक ओडी किंवा ओव्हरड्राफ्ट म्हणजे कंपनीच्या अधिकोषाजवळ म्हणजे कंपनी आहे आणि त्याची जी विशिष्ट बँक आहे. अधिकोष म्हणजे बँक. कंपनीची जी बँक आहे म्हणजे SBI असेल किंवा जी कोणती नॅशनलाइज्ड बँक आहे कंपनीची इन द सेन्स कंपनीचं ज्या बँकेसोबत व्यवहार आहे त्या कंपनीच्या अधिकोषाजवळ असणाऱ्या ठेवींच्या रकमेपेक्षा म्हणजे आपल्या डिपॉझिट्सच्या रकमेपेक्षा जास्त रक्कम काढण्याचा अधिकार म्हणजे अधिकोष अधिविकर्ष किंवा बँक ओव्हरड्राफ्ट होत. कंपनीच्या चालू खात्यामध्ये म्हणजे करंट अकाउंटमध्ये रक्कम नसतानाही त्या कंपनीने बँकेवर काढलेल्या चेक्सचे शोधन पेमेंट करण्याची जबाबदारी जेव्हा बँक स्वीकारते तेव्हा त्या पद्धतीला बँक ओव्हरड्राफ्ट असं म्हटलं जाते. बँक ओव्हरड्राफ्टची जी सवलत आहे ती चालू संपत्तीवर प्रभार निर्माण करून किंवा संचालकाच्या व्यक्तिगत हमीच्या आधारावर आपल्याला ही म्हणजे कंपनीला ही सवलत पुरविली जाते. हा सगळ्यात पहिला इथे आपण टप्पा अभ्यासला बँक ओव्हरड्राफ्ट अल्पमुदतीच्या कर्जामध्ये. दुसरा प्रकार काय आहे? बँकेकडून रोख कर्ज. आता बँकेकडून रोख कर्ज या पद्धतीत कंपनीचा कच्चा माल म्हणजे रॉ मटेरियल, अर्ध तयार माल म्हणजे वर्क इन प्रोग्रेस जो अजूनही पूर्ण झालेला आहे का नाही काही प्रतिशत प्रमाणांमध्ये म्हणजे जसं आपला एक डस्टर बनवण्याची कंपनी आहे तर हा एक पूर्ण फिनिश्ड गुड्स म्हणजे डस्टर पूर्ण निर्माण न होता आहे जे फोम लावायचं आहे वेगळं तयार आहे, मागला जो पुठ्ठा आहे तो वेगळा तयार आहे. तर या सगळ्या म्हणजे असं पूर्ण वस्तू तयार नाही झालेली आहे पण तरीही काही प्रमाणावर किंवा अर्ध तयार वस्तू ज्याला आपण इंग्लिशमध्ये वर्क इन प्रोग्रेस गुड्स ज्या असतात त्या म्हणतो ते किंवा तयार माल म्हणजे फिनिश्ड गुड्स यावर प्रभार घेण्याचा अधिकार हायपोथिकेशन. प्रभार म्हणजे काय? हायपोथिकेटेड गहाण ठेवणं म्हणतो ना आपण तसं की आपण गहाण ठेवण्यामध्ये कसं काय करतो की प्रभार जसं आता आपल्याला मुथूट फायनान्सचं तुम्ही गोल्ड लोन ऐकलं असेल तर त्या गोल्ड लोनमध्ये काय होतं की तुम्ही आपली एक सोन्याची चेन नेऊन तिथे त्यांच्याकडे देता आणि ते त्यांच्याजवळ ते गिरवी ठेवत असते आणि त्या गिरवी ठेवण्यावरून तुम्हाला कर्ज प्रदान करते. काही प्रमाणावर ही गिरवी ठेवण्याची पद्धत वेगळी पण प्रभाराची पद्धत कशी असते की तो माल सध्या कंपनीतच आहे जो अर्ध तयार माल आहे ती काय बँक घेऊन जाणार आहे का नाही पण आपण कागदोपत्री तिथे लिहून दिलेलं असतं की आमच्या कर्जाच्या परतफेडीपर्यंत हा जो आमचा माल आहे त्यावर बँकेचा प्रभार असणार आहे, स्वामित्व असणार आहे. तर मग अशा पद्धतीने आपल्या कच्च्या मालावर रॉ मटेरियलवर वर्क इन प्रोग्रेस गुड्सवर किंवा फिनिश गुड्सवर म्हणजे अर्ध तयार माल किंवा पूर्ण तयार मालावर
प्रभार निर्माण केला जातो आणि कंपनीच्या म्हणजे प्रभार निर्माण करून प्रभार निर्माण करण्याचा अधिकार कंपनीला मिळतो आणि त्याच्या आधारावर बँकेकडून रोख उचलली जाते. बँकेच्या नावाने कंपनीच्या नावाने बँकेमध्ये खाते उघडून मंजूर केलेल्या कर्जाची रक्कम त्या खात्यात जमा केली जाते आणि गरजेनुसार रक्कम काढण्याचा अधिकार त्या संबंधित कंपनीला देण्यात येतो. आता या इतक्या सगळ्या विश्लेषणावरून तुम्हाला बँकेकडून रोख कर्ज मिळवण्याची काय प्रक्रिया होत असेल हे मी तुम्हाला सांगण्याचा थोडा प्रयत्न केलेला आहे. त्यानंतरचा तिसरा अल्पकालीन कर्जाचा प्रकार आहे हुंड्या वटविणे. आता हुंड्या वटविणे म्हणजे काय आहे तर कंपन्यांना त्यांच्या ग्राहकांकडून किंवा ऋणकोंकडून व्यापारी हुंड्या मिळतात. जे बिल्स असतात ना ते आपल्याला मिळत असतात. या हुंड्यांचे पैसे विशिष्ट मुदतीनंतर मिळणार असतात, परंतु हुंड्यांची मुदत संपण्यापूर्वीच कंपनीला पैशाची गरज भासल्यास, आता हुंड्यांची मुदत संपायचीच आहे पण आज आपल्याला पैशाची गरज आहे, तर अशा परिस्थितीमध्ये त्या हुंड्या वटवून बँकांमध्ये वटवून आपण पैशाची आपली वित्तीय गरज पूर्ण करू शकतो. म्हणून अल्पकालीन कर्ज उभारणीमध्ये हुंड्या वटविणे हा सुद्धा एक प्रकार आपल्याला इथे पाहावयास मिळत आहे. त्यानंतरचा चौथा मुद्दा म्हणजे अल्पकालीन कर्ज असो की दीर्घकालीन कर्ज असो, याला आपण 4 वेगवेगळ्या पद्धतींमध्ये विभागलेला आहे. तर अल्पकालीन कर्जाची चौथी पद्धत म्हणजे चल संपत्ती गहाण ठेवून ते आता आपण अभ्यासूया. या पद्धतीत कंपनीला आपली चलसंपत्ती जी आहे ती गहाण ठेवून बँकेकडून कर्ज मिळविता येते. कर्जाची ही रक्कम कंपनीला एकाच वेळी उचलता येते. आता जसं या प्रकारामध्ये म्हणजे बँकेकडून रोख कर्ज घेण्यामध्ये कसं होतं, आपण टप्प्यानुरूप म्हणजे आपल्या खात्यात ती रक्कम जमा झाली आणि आपल्या गरजेनुसार आपण ती काढत होतो, परंतु चलसंपत्ती गहाण ठेवून म्हणजे आपल्या करंट असेट्स आपण तिथे गहाण ठेवलेले आहे आणि त्या गहाण ठेवून आपल्याला जे रक्कम मिळणार आहे ती आपल्याला एकमुष्टी म्हणजे एका वेळीच त्याची उचल करावी लागते. तर इथे आपण आता आपला जो अर्धा मुद्दा संपलेला आहे. कर्ज उभारण्याच्या ज्या वेगवेगळ्या पद्धती आहेत त्या कर्ज उभारण्याच्या पद्धतींपैकी अल्पकालीन कर्ज उभारण्याच्या पद्धती म्हणजे मुदत काही महिन्यांपासून तर 2 ते 3 वर्षांपर्यंत जेव्हा असणार आहेत तर त्याकरिता कर्ज घेण्याच्या वेगवेगळ्या रूपांचा अभ्यास आपण अल्पकालीन कर्ज उभारण्याच्या पद्धतीच्या अनुषंगाने केलेला आहे. आता आपण समोर जाऊया तर इथे आपल्याला अभ्यासायचं आहे दीर्घकालीन कर्ज. आता दीर्घकालीन कर्ज म्हणजे नेमकं काय तर दीर्घकालीन कर्जामध्ये इमारत असो, यंत्रसामग्री असो किंवा अशा म्हणजे मोठ्या रकमेची ज्यांच्या खरेदीकरिता आपल्याला गरज पडते इत्यादी स्थायी संपत्ती ज्या असतात, इमारत, मशीन म्हणजेच यंत्रसामग्री किंवा लँड ज्याला आपण जमीन म्हणतो, यासारख्या स्थायी कंपनींच्या यासारख्या स्थायी संपत्तींच्या रक्कम म्हणजे गुंतवण्यासाठी किंवा स्थायी संपत्तींच्या खरेदीसाठी, रक्कम गुंतवणे म्हणजे काय, खरेदी करणे, गुंतवण्यासाठी कंपनीला दीर्घकालीन कर्जाची गरज भासत असते आणि या कर्जाची मुदत 20 ते 25 वर्षापर्यंत असते. दीर्घकालीन कर्ज प्राप्त करण्याकरिता पुढील मार्गांचा अवलंब केला जातो आणि ते मार्ग कोणते ते मी तुमच्या ग्रीन बोर्डवर विशद केलेले आहे. अगदी पहिला मार्ग आपला जो अभ्यासणार आहोत तो आहे स्थिर संपत्ती गहाण ठेवून. आता बघा फरक इथे अल्पकालीन आणि दीर्घकालीन मध्ये. अल्पकालीन मध्ये आपण चल संपत्ती म्हणजे करंट असेट्स गहाण ठेवल्या होत्या, कारण यांची म्हणजे करंट असेटचीच मुदत अगदी 1 ते 2 वर्षापर्यंत असते, म्हणजे कमी कालावधीसाठी त्या आपल्या याच्यामध्ये असतात. आणि स्थिर संपत्ती म्हणजे काय, दीर्घकालीन आपल्यासोबत राहणार आहे, म्हणून आता दीर्घकालीन कर्जामध्ये दीर्घकालीन संपत्ती गहाण ठेवावी लागेल. तर पहिला मुद्दा म्हणूनच तिथे काय आहे, स्थिर संपत्ती गहाण ठेवून. दीर्घकालीन कर्ज उभारण्याचा एक महत्त्वपूर्ण मार्ग म्हणजे कंपनीची स्थिर संपत्ती गहाण ठेवून कर्ज मिळविणे होय. ज्यांच्याकडून कर्ज घेण्यात येते त्यांना संपत्तीचे गहाण पत्र लिहून देण्यात येते. कर्जाची परतफेड न करण्यात आल्यास कर्ज देणारा व्यक्ती त्या संपत्तीची विक्री करून आपली कर्ज वसुली करू शकतो.
मालूम झालं आपल्याला काहीतरी आता नवीन अद्ययावत तंत्रज्ञान आलेलं आहे आणि त्या नवीन अद्ययावत तंत्रज्ञानासाठी आपल्याला म्हणजे आपलं ते तंत्रज्ञान आपल्या कंपनीमध्ये उपयोगात आणण्यासाठी मशिनरीज विकत घ्यायची आहे, यंत्रसामुग्रीची खरेदी करायची आहे आणि ती यंत्रसामुग्री फार मोठ्या प्रमाणावर त्याच्याकरिता आपल्याला पैसा हवा आहे. तर अशा परिस्थितीमध्ये आपण एक स्थिर संपत्ती म्हणजे आपल्या कंपनीची जी बिल्डिंग आहे, जी इमारत आहे, ती बँकेकडे गहाण ठेवू शकतो आणि गहाण पत्रक लिहून देऊ की आम्ही या कर्जाला घेण्याकरिता आपली ही इमारत कंपनीची गहाण ठेवलेली आहे आणि आम्ही एवढ्या कर्जाचं रकमेचं कर्ज घेतलेलं आहे. पण जर आम्ही या कर्जाच्या परतफेडीकरिता असमर्थ साबित झालो म्हणजे कर्जाची परतफेड भविष्यामध्ये नाही करू शकलो तर बँकेला पूर्ण अधिकार असणार आहेत की ते या इमारतीची विक्री करून आपले पैसे पुन्हा उभे करू शकतील. मग आपण तिथे बघितलं की दीर्घकालीन कर्ज आपण एक संपत्ती गहाण ठेवून उभारू शकतो. मग दुसरा प्रकार काय असणार आहे ते वसूल न केलेल्या भाग भांडवलावर प्रभार निर्माण करून. आता हे बघूया की कंपनीच्या नियमावलीमध्ये स्पष्ट तरतूद करण्यात आलेली आहे की कंपनींना आपल्या वसूल न झालेल्या भांडवलाच्या रकमेवर प्रभार निर्माण करून कर्ज उभारता येते. सामान्य परिस्थितीत अशा प्रकारे कर्ज उभारणे योग्य मानले जात नाही, परंतु तरीही दीर्घकालीन कर्जामध्ये ही एक पद्धत म्हणून नमूद केली असल्या कारणाने मी तिचं विश्लेषण तुम्हाला या व्हिडिओमध्ये केलेलं आहे. मग त्याच्यानंतर आहे संपत्तीवर चालू प्रभार निर्माण करणे. आता संपत्तीवर चालू प्रभार निर्माण करणे म्हणजे काय तर कंपनींना त्यांच्या संपत्तीवर प्रभार निर्माण करून कर्ज प्राप्त करता येईल अशा प्रकारच्या कर्जाबद्दल परतफेडीची हमी म्हणून कंपनीच्या सर्व संपत्तींवर चालू प्रभाराचे करारपत्र धनकोच्या नावाने लिहून देण्यात येते. म्हणजे ज्याचं आपल्यावर कर्ज होणार आहे त्या व्यक्तीच्या नावाने आपण आपल्या सर्व चालू संपत्तींचा किंवा आपल्या सर्व संपत्तींचा चालू प्रभार आपण त्या धनकोच्या नावावर लिहून देतो. आणि जेव्हा अशा प्रकारे प्रभारामुळे कंपनीच्या संपत्तीच्या वापरावर कोणताही विपरीत परिणाम होत नाही. मी पहिलेच काय सांगितलं तुम्हाला, जेव्हा या प्रकारासाठी म्हणजे बँकेकडून रोख घेण्याकरिता जेव्हा प्रभार समजून सांगितलं तेव्हा काय सांगितलं की जर आपण आपल्या वस्तूंवर कच्च्या मालावर अर्धतयार वस्तूंचा प्रभार देतोय तर ती बँक आपली त्या अर्धतयार वस्तू नेईल का हो? नेणार नाही. मग अशा परिस्थितीमध्ये आपल्या चालू घडामोडींवर त्याचा परिणाम पडतो का? नाही. फक्त अधिकार, स्वामित्व किंवा जर आपण परतफेडीस असमर्थ ठरलो तर त्या प्रभारामुळे त्यांच्याकडे हक्क असतो, अधिकार असतो की इतक्या मोठ्या प्रमाणावर त्यांनी जी आपल्याला रक्कम दिलेली आहे की त्यांना म्हणजे ती डुबल्या गेली नाही पाहिजे. नाहीतर जर असं काही प्रभाराची किंवा काही गहाण ठेवण्याची संकल्पना नसली तर सगळीकडे गोरख व्यापार, गोरख धंदा निर्माण होईल. लोक एकमेकांना बुडवतील, एकमेकांना पागल बनवतील, एकमेकांना फसवणूक करतील एकमेकांची. म्हणून अशा पद्धतीचे व्यवहार म्हणजे काळेबाजारी होऊ नये त्याकरिता तिथे अशा पद्धतींची म्हणजे काही तरतूद करण्यात आली आहे ज्याचंच एक स्वरूप आपण प्रभाराच्या रूपाने बघतो. तर मग इथला प्रभार असो की आपल्याला चालू प्रभार निर्माण करणे संपत्तीवर असो, याच्या कारणामुळे आपल्या संपत्तीच्या वापरावर किंवा ज्या संपत्तीवर आपण प्रभार निर्माण केला आहे त्या प्रभाराच्या कारणास्तव त्या संपत्तीच्या वापरामुळे विपरीत परिणाम होत नाही, आपलं कार्य विस्कळीत होत नाही. काहीही म्हणजे असं की ते घेऊन जातील आजच उचलून नेतील असं काहीही नसतं. जसं गोल्ड लोनमध्ये काय असते, आपण आपली सोन्याची चेन तिथे गहाण ठेवतो तर ते त्यांच्याजवळ जमा असते. पण प्रभारामध्ये कसं असते, वस्तू आपल्याजवळ फक्त कागदोपत्री अधिकार त्यांच्याजवळ आपण दिलेले आहे आणि जेव्हा आपण म्हणजे आपण तिथे सक्षम साबित होणार नाही तेव्हा ते त्या प्रभाराचा प्रयोग करतील. मात्र निर्धारित अवधीत जर कंपनीने कर्जाची परतफेड करण्यास ते असमर्थ ठरले तर ते त्या प्रभाराचा प्रयोग करतील आणि धनको त्यांची त्या संपत्तीची किंवा त्या प्रभार ज्याच्यावर ठेवला आहे त्या संपत्तीची विक्री करून कर्जाची रक्कम वसूल करून घेऊ शकतो. तर हा तिसरा प्रकार इथे घेतला दीर्घकालीन कर्जाचा. मग त्याच्यानंतरचा चौथा प्रकार आहे कर्ज रोख्यांचे निर्गमन करून. आता कर्ज रोख्यांचे निर्गमन करून दीर्घकालीन कर्ज उभारणे म्हणजे दीर्घकालीन कर्ज उभारण्याच्या सर्वात सोप्या आणि महत्त्वाच्या
महत्त्वाच्या पद्धतीचा किंवा मार्गाचा जो नाव आहे तो आहे कर्ज रोख्यांचे निर्गमन करणे किंवा कर्ज रोख्यांद्वारे दीर्घकालीन पद्धतीने कर्ज उभारणी करणे. कर्ज रोख्यांचे निर्गमन किंवा कंपनीची संपत्ती गहाण ठेवून निश्चित मुदतीत परतफेड करण्याचे आश्वासन देऊन आणि इतर मार्गांनी जर आपण कर्ज रोख्यांची विक्री करण्यात आली असेल आणि अनेक कंपनी याच मार्गाचा वापर करून कर्ज उभारत असतात. बघा इथे काय आहे की कर्ज उभारायचं आहे ते पण कसं दीर्घकालीन, तर त्याकरिता आपण विशिष्ट कंपनीची संपत्ती गहाण ठेवतो किंवा निश्चित मुदतीत परतफेड करण्याचे आश्वासन देतो किंवा अन्यही काही मार्ग असतात की जेणेकरून कर्ज रोख्यांची आपण तिथे निर्गमन करीत असतो आणि भांडवलाची उभारणी, कर्जाऊ भांडवलाची उभारणी करत असतो. आता हे कर्ज रोख्यांसंबंधी विश्लेषण संपूर्ण इथे याच्यासाठी नाही दिलं कारण एक सेपरेट व्हिडिओ माझा डिबेंचर किंवा कर्ज रोख्यांवर असणार आहे जो याच्यानंतरचा नेक्स्ट असणार आहे. म्हणूनच अगदी संक्षिप्त भूमिकेमध्ये मी इथे तुम्हाला दीर्घकालीन कर्जाची संकल्पना मांडलेली आहे. या व्हिडिओमध्ये आपण कर्जाऊ भांडवल का घ्यावं लागतं, कर्ज उभारण्याच्या पद्धती ज्यामध्ये अल्पकालीन कर्ज व दीर्घकालीन कर्ज अशा दोन पद्धती, मग अल्पकालीन कर्जामध्ये 4 वेगवेगळे प्रकार जेणेकरून बँक ओव्हरड्राफ्ट, बँकेकडून कर्ज, बँकेकडून रोख कर्ज, हुंड्या वटवणे, चलसंपत्ती गहाण ठेवून या प्रकारांचा अभ्यास केला. दुसरा जर बाजू बघितली तर दीर्घकालीन कर्ज, दीर्घकालीन कर्जामध्ये पहिला स्थिर संपत्ती गहाण ठेवून, दुसरा वसूल न केलेल्या भाग भांडवलावर प्रभार निर्माण करून, तिसरा संपत्तीवरील चालू प्रभार निर्माण करून आणि चौथा कर्ज रोख्यांचे निर्गमन करून एक कंपनी दीर्घकालीन भांडवल कशा पद्धतीने उभारते याचा आपण आज इथे सखोल अभ्यास केलेला आहे. मला आशा आहे हे तुम्हाला कळलेलं असेल. जसं मी अगदी शॉर्टमध्ये तुम्हाला इथे समजून सांगितलं आहे तसंच शॉर्टमध्ये समजून घ्या, डोक्यात ठेवा आणि परीक्षेकरिता तयारी करून सज्ज राहा एवढीच मी तुम्हाला आता इथे सांगू इच्छिते, शुभकामना देऊ इच्छिते तुमच्या ऑनलाईन पद्धतीच्या किंवा ऑनलाईन मोडच्या एक्झाम करिता. तोपर्यंत धन्यवाद.